पहा, प्रिपेअर कॅश बजेट बनवा. काय बनवा म्हणते? आता आपण कसं डिसाईड करायचं कुठून बनवायचं आहे म्हणून? तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हिंट सांगितली होती. का सगळ्यात पहिले काय करायचं, ओपनिंग बॅलन्स कोणत्या महिन्याचं दिला हे पहा. मार्च. आपल्याला माहिती सांगताना कुठून सांगितली आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत. पण आपल्याला बजेट बनवायचं आहे मार्च पासून. असं कसं डिसाईड केलं आपण मार्च पासून बनवू? ओपनिंग बॅलन्स मार्च महिन्याचा दिलाय म्हणून. आता सगळ्यात पहिले आपण ऍडजस्टमेंटचे नंबर टाकून घेऊ. पहिल्या नंबरची ओपनिंग बॅलन्सची आहे त्याचा टाका लागत नाही. दुसऱ्या नंबरची पहा, कस्टमर आहे ना. कस्टमर म्हणजे हेच तुम्हाला पाहिजे. कस्टमर सप्लायर. कस्टमर म्हणजे कोणाचा नंबर टाकायचा? सेल वर. कस्टमरला आपण माल सेल करतो ना, म्हणजे सेल वाली वेळ. नंतर आहे अलाउड बाय सप्लायर. सप्लायर म्हणजे ज्यानं आपल्याला माल पुरवला, म्हणजे आपण त्याच्याकडून माल काय घेतला, परचेस वर टाक. चौथ्या नंबरची ओळखच बिलावर, वेजेस वरच आहे. दिलीच आहे ना. पाचव्या नंबरची मुक्ती नाही एक्सपेन्स आहे. फॅक्टरी एक्सपेन्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सेलिंग सगळे वर टाक. आणि पुढची दोन टाका लागत नाही. प्लांट फर्निचर वाली आणि एक फर्निचर वर आहे ना, एक डिव्हिडंड वर आहे. त्याची टाका लागते. इकडे लक्ष द्या ज्यांना समजून पाहिजे. सगळ्यात पहिली एंट्री घ्यायची बघू, ओपनिंग काय. चला, कोणत्या महिन्यात ओपनिंग बॅलन्स दिला आहे? मार्च महिन्यात लिहून. किती रुपये? एप्रिल आणि मे चं लिहायचं नाही, ते आपण नंतर काढत असतो. मग कसं काढतो माहिती आहे ना, हे लिहायचं. ओपनिंग बॅलन्स लिहिल्यानंतर आता पाहिजे आपल्याला कॅश रिसीव्ड. कॅश रिसीव्ड म्हणजे पैसा आला. तर अशा कोणत्या एंट्र्या असू शकते की ज्याच्यामुळे आपल्याजवळ पैसा येईल? तर पहिले कॉलम पहा. असा कोणता कॉलम वाटते का ज्याच्यामुळे पैसे येईल? सेल वाला. बाकी कोणताच कॉलम इन्कम का नाही आहे. परचेस केला तर पैसा जाते. वेजेस, फॅक्टरी, ऑफिस, सेलिंग हे सगळे आपले काय होते. मग इन्कम वाला कॉलम कोणता? सेल. कोण सेल वर येऊ? तर त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट बनवू. नाही बनवली तरीही चालते, फक्त नवीन नवीन आहे म्हणून बनवून सांगतो. तर सगळ्यात पहिले मला सेलच्या व्हॅल्यू सांगा. इथे लिहून घेतो. 1,20,000, 1,25,000, 130, 140, 135. आता ह्या सेलवर काय ऍडजस्टमेंट आहे? तो कोणता नंबर टाकलाय सेलवर आपण? लावाचा सेकंड नंबर वर. कस्टमर म्हणजे कोण? ग्राहक म्हणजे कोण? ज्याला आपण माल विकला, त्याला आपण मुदत किती दिली. हे ओरलच जमलं पाहिजे. आता नवीन नवीन चॅप्टर आहे म्हणून आपण लिहितो तरी एका महिन्याची मुदत आहे. म्हणजे जानेवारी महिन्यात जो माल विकला याचे पैसे भेटन आपल्याला फेब्रुवारीचे पैसे भेटन. म्हणजे एक एक महिना लेट करा. मग वर्किंग नोट बनवू का ओरलच बनवू? आता लिहिला तर एक बनवून देऊ. जानेवारीतले पैसे कधी भेटत? म्हणजे फेब्रुवारीत भेटल 1,20,000. थोडंसं शॉर्टकट लिहिला. 120 म्हणजे 1,20,000. हे फेब्रुवारीचे भेटल, मार्चचे भेटल, एप्रिलचे भेटल आणि मेचे भेटल, जून. इकडे आपल्याला काम. आता जो माल आपण विकला होता हा किती महिन्याच्या क्रेडिटवर विकला होता? म्हणजे उधारीत विकला होता. तर क्रेडिट सेल लिहत नसते, त्याला नाव देत असते बघू कॅश रिसीव्ड फ्रॉम कस्टमर. चला, कॅश रिसीव्ड फ्रॉम कस्टमर म्हणजे सेलच होय. कोणत्या महिन्यापासून पाहिजे? मार्च पासून सांगा. पुढचं चुलीत गेलो आणि अगोदरचं चुलीत. कुठून सांगा? मार्च पासून सांगा. 1,25,000, 1,30,000, 1,40,000. चला, अजून कोणता कॉलम इन्कमचा वाटते असं सांगा. कोणताच नाही. कोणती ऍडजस्टमेंट इन्कमची आहे? कोणती ऍडजस्टमेंट येते? मग आपले इन्कम संपले. एवढ्या इन्कमची टोटल करायची
आणि याला नाव द्यायचं टोटल कॅश रिसिप्ट ब्रॅकेट मध्ये ए. आणि टोटल करताना फक्त पहिल्याच कॉलमची करायची, बाकीच्यांची करायची नाही. याची करायची 151 इकडची सध्या करायची नाही. आलं का लक्षात? जोपर्यंत बोलो नक्की. आता कॅश रिसिप्ट नंतर पाहिजे पुसला कॅश पेमेंट. काय पाहिजे? कॅश पेमेंट. पेमेंट म्हणजे पैसा गेला. मग आता पहिले कॉलम शोधू. कोणकोणता कॉलम वाटते का ज्याच्यामुळे पैसे जाईल? परचेस वाला. परचेस केला तर पैसा गेला जाईल ना, पण त्याच्यावरही ऍडजस्टमेंट आहे. त्याची वर्किंग नोट बनवून घेऊ. सांगा मला परचेसच्या व्हॅल्यू सांगा. एक एक 60 66 64 68. आता परचेस वर कोणत्या नंबरची ऍडजस्टमेंट? तिसरी. पहा बरं तिसरी काय असते? क्रेडिट अलाउड बाय सप्लायर. म्हणजे सप्लायरनं आपल्याला किती महिन्याचं क्रेडिट दिलं. 2 महिने. म्हणजे आपण जो माल परचेस केला हा माल कसा परचेस केला? क्रेडिट वर म्हणजे उधारी. त्यानं मुदत किती दिली? 2 महिने. मग आता मगाशी 1 महिना घेतला, आता 2 महिने. म्हणजे कसे? तर हे जे जानेवारीचे पैसे आहे हे द्यायला लागल मार्च. म्हणजे 2 महिन्यानंतर. सॉरी 60. 2 महिन्यानंतर. फेब्रुवारीचे कधी द्यायला? एप्रिलचे कधी द्यायला? मेचे? जूनचे सॉरी एप्रिलचे मेचे जुलै. लक्षात नावाचा गोंधळ डबल आहे. जर बोर्ड असल्या जो व्हिडिओ कोणी म्हणून तर बनवत नाही. 2 महिने मुशीब. जानेवारीचे पैसे, फेब्रुवारीचे, मार्चचे, आणि चला एप्रिल वाले, जून आणि मे वाले जुलै. आपल्याला तिकडचं काही काम नाही. मग आता आपण माल कसा परचेस केला? क्रेडिट परचेस लिहित असते काय? क्रेडिट सेलले काय लिहिलं होतं? क्रेडिट परचेस लिहिल्याचं कॅश पेड टू सप्लायर. चला कधीपासून पाहिजे? मार्च पासून सांगत जाती. 60 66 या 2 वर्किंग नोट बनवल्या नसत्या तरी चालल्या असत्या. ओरलच कॅल्क्युलेशन. इथे 5-6 क्वेश्चन झाल्यावर येऊ. आता वाचा पुढची कॉलमची एंट्री कोणती? वेजेस. पण वेजेस वर याच्यासाठी वर्किंग नोट बनवास लागते. त्याच्याशिवाय ओरल जमत नाही. तर वेजेस वाली कंपल्सरी. तर वेजेसच्या व्हॅल्यू सांगा. 18 16 20 18 20. आता वेजेस वर ऍडजस्टमेंट अशी आहे. वाचा. पेमेंट ऑफ वेजेस हाफ मंथ. आपण काल शिकलो तो 1 मंथ. आज आलं हाफ मंथ. हाफ मंथ झालं तर काय करायचं? अर्धे पैसे त्याच महिन्यात घ्यायचे, अर्धे पैसे पुढच्या. मग 18,000च्या अर्धे किती? 9,000 ह्याच महिन्यात, 9,000 पुढच्या. हाफ मंथ म्हटलं काय करायचं? अर्धे त्या महिन्यात, अर्धे पुढच्या. चला याच्या अर्धे 8 ह्याच महिन्यात, 8 पुढच्या. 10 ह्याच महिन्यात, 10 पुढच्या. 9 ह्याच महिन्यात, 9 पुढच्या. 10 ह्याच महिन्यात आणि उरलेले 10 पुढच्या. हाफ मंथ म्हटलं तर काय करा? अर्धे ह्याच महिन्यात, अर्धे पुढच्या. आलं काय लक्षात? मग 2-2 वेजेस लिहिल्यापेक्षा काय करायचं? त्याची टोटल करायची आणि आपल्याला जेव्हापासून पाहिजे तेव्हापासूनच करायचं. आपल्याला कधीपासून पाहिजे? आपण मार्च पासूनच
18,000 19,000 इकडची नाही केली तर काम काय केलं समजलं आणि ते ओव्हरऑल जमलं नसलं तर याच्यासाठी ऍडजस्टमेंट काय वर्किंग नोट कंपल्सरी अर्धे या महिन्यात अर्धे आलं लक्ष म्हणा मग आता सांगा वेजेस कोणत्या महिन्यापासून सांगा 19 चला अजून कोणता कॉलम आहे फॅक्टरी एक्सपेन्स त्याच्यानंतर सांगा कोणता आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स त्याच्यानंतर सांगा कोणता आहे सेलिंग ह्या तीनही साठी कोणती ऍडजस्टमेंट यूज मध्ये 5व्या नंबर वाचा वही 5वी त्याला शिकवतो ऑल अदर एक्सपेन्सेस म्हणजे उरलेले सगळे मग उरलेले कोणते पेएबल इन फॉलोइंग प्रिसिडिंग म्हणजे मागच्या महिन्यात फॉलोइंग म्हणजे पुढच्या म्हणजे आता वर्किंग नोट बनवू का ओरल जमन हां एक महिना उशिरा घ्यायचे जानेवारीचे पैसे फेब्रुवारीचे असं करायचं चला पहिले कोणतं घेऊ फॅक्टरी आपल्याला कधीपासून पाहिजे मग जानेवारीचे कोणत्या महिन्यात द्यायला फेब्रुवारीचे कोणत्या महिन्यात द्यायला म्हणजे मार्च मध्ये कोणते पैसे फेब्रुवारीचे 4,800 बस बंदूकची वही जागेवर लागली बरी पहिली मार्च मध्ये कोणत्या महिन्यात येईल फेब्रुवारी पासून सुरू करायचं कंटिन्यू फ्लो मध्ये काम होते चला 4,800 4,400 4,200 समजलं असंच कायच्यावर यूज होते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तो बिचारे गरीब आहे कोणत्याही कॉलम मध्ये किती काही लिहिले तरी सगळ्या याच्यातली व्हॅल्यू सेमल आहे किती 6 आलं काय लक्षात अशीच ऍडजस्टमेंट कायची मग आता सेलिंग कोणत्या महिन्यात पाहिजे कसं शोधायचं जानेवारीचे फेब्रुवारीचे मार्च मध्ये सांगा किती 5,300 5,500 5,800 अजून कोणता कॉलम राहिला आता ऍडजस्टमेंट वर या 5-6 पर्यंत आलोय वाटते आपण 5 पर्यंत आता 6व्या नंबरची वस्तू फर्निचर ऑफ ₹25,000 परचेस इन जानेवारी 20% पेएबल ऑन डिलिव्हरी मीच वस्तू फर्निचर ऑफ ₹25,000 परचेस इन दी मंथ ऑफ जानेवारी आपण जानेवारी महिन्यात किती रुपयाचं फर्निचर घेतलं 25,000 कोणत्या महिन्यात जानेवारी कितीचं घेतलं 20% पेड ऑन डिलिव्हरी म्हणजे ज्या दिवशी आपण घेतलं कालच समजून सांगितलं तुम्ही डिलिव्हर होणे म्हणजे घेणे आपण गाडी घेतो गाडी घेतली टू व्हीलर कॅश मध्ये घेतली काय आपण थोडेसे पैसे डाऊन पेमेंट करतो मग बाकीचे पैसे इन्स्टॉलमेंट डाऊन पेमेंट भरली म्हणजे गाडी आपल्याला डिलिव्हर होते ना त्याच दिवशी 5-6 महिने तरी दुकानदार मग आपण फर्निचर कधी घेतलं कितीचं 25,000 नगदी किती पैसे भरले 20% म्हणजे किती कोणत्या महिन्यात भरले असेल हे 5,000 कोणत्या महिन्यात भरले आता उरले किती 20,000 आणि पुढे काय म्हणते बॅलन्स अमाउंट इन 2 इन्स्टॉलमेंट फ्रॉम नेक्स्ट मंथ बॅलन्स म्हणजे किती याच्या 2 इन्स्टॉलमेंट फ्रॉम नेक्स्ट मंथ म्हणजे कोणत्या महिन्यापासून पुढच्या म्हणजे फेब्रुवारी मग आपलं असं जानेवारी महिन्यात किती 5,000 फेब्रुवारी 10 आणि इथं 10 समजलं तर आपल्या कॅटेगरीत काय काय बसते ते पहा जानेवारी आहे काय नाही जानेवारीत किती जाईल 5 जानेवारी आहे नाही म्हणून हे काही घेऊ फेब्रुवारीत किती जाईल 10 फेब्रुवारी आहे नाही म्हणून हे निघेल आणि मार्च मध्ये किती 10 आणि एप्रिल मध्ये का ध्यान
इन्स्टॉलमेंट किती भरले? 2 महिन्याचे. 2 संपले नाही तो हा. पुढे घ्यायचे नाही. समजलं ना? आता माहिती काय आहे? नाव देऊ त्याला फर्निचर फर्निचर. बरोबर आहे काय? चला अजून कोणती ऍडजस्टमेंट राहिली का शोधायची? काय काय लिहिलं? हा शेवटची आहे डिव्हिडंड ऑफ रुपीज 15,000 पेएबल इन. मग डिव्हिडंड पेड कोणत्या महिन्यात घ्यायला? मे महिन्यात. किती? 15,000. इकडे घ्यायला का काय? नाही. चला अजून शोधा काही राहिलं का कोण? मग आता काय करू बोलूया? दोन. त्या पेमेंटचा टोटल करू आणि या टोटलला नाव देऊ टोटल कॅश पेमेंट ब्रॅकेट मध्ये बी. हा एक एक कॉलमची टोटल करून सांगा. 1,04,100. पहिल्या याची 1,04,100 1,09,000. 1,09,000 1,14,000. 1,14,000 काही झालं नाही. 2 मिनिटं थांबा. हे 2 मिनिटं. कॅश पेमेंट कसे काढले समजले काय? आता काढायला लागते लोणी आपल्याला क्लोजिंग कॅश बॅलन्स. काय काढायला लागते? याच्यासाठी हा वाला एक छोटासा फॉर्म्युला वापरायचा. A मायनस B. A मायनस B म्हणजे काय? कॅश रिसीप्ट म्हणजे A, कॅश पेमेंट म्हणजे B. A मधून B चला 1,51 मायनस 1,04,500 46,900 हे झालं या महिन्याचं क्लोजिंग बॅलन्स. कोणत्या महिन्याचं? मार्च महिन्याचं क्लोजिंग बॅलन्स, एप्रिल महिन्याचं ओपनिंग बॅलन्स. म्हणून आपण हे लिहित असतो. पण इथं लिहायला पण 46,900 याची बेरीज 1,76,900 1,76,900 मायनस 1,09,000 76 आणि काय हे 76 पुढच्या महिन्याचं ओपनिंग बॅलन्स याची बेरीज 2,16 मायनस 1,14 1,02,000 हे झाले आपले क्लोजिंग बॅलन्स.